चला बंदऱ्यामध्ये काल्ले संघाचा कॅप्टन लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला बांद्र्यामध्ये काल्लेर संघ पुन्हा एकदा विनंती करतो वेळेचं सहकार्य करा. बांद्र्यामध्ये काल्लेर प्लीज. आणि 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. या 15 मिनिटांमधून आपण फर्स्ट इनिंग संपवायची आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विलास स्मृती चषक 2024 थरार मित्र आपण पाहतोय. सन्माननीय प्रतापजी पाटील यांची देण त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो. डे नाईटची स्पर्धा बांद्र्यामूर्ती काल्लेर विपक्ष सिद्धिविनायक. बांद्र्यामध्ये काल्लेर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. पंच देखील आमच्या मैदानामध्ये रवाना झालेले तेव्हा विनंतशील अगेन संघ अर्थातच सिद्धिविनायक अंजूर संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विनामी नंबर लगेच मैदानामध्ये रवाना करा. किरण आणि रवींद्र ही सलामी जोडी नाणेफेक हरल्यानंतर सिद्धिविनायक अंजूर संघ प्रथम फलंदाजी करतोय. निर्धारित फक्त 3 ओव्हरचा सामना आहे आणि 3 ओव्हरसाठी पंच तुम्हाला देखील सूचना केली जाते. 15 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचा आहे. जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टीचा सामना करावा लागेल. बघा ग्रामीण क्रिकेटचा बिग इव्हेंट देखील आपण पाहणार आजच्या दिवसामधून डे नाईटचा पहिला सामना 2 दिग्गज संघ ज्वाली कामतकर विपक्ष प्रिन्स 11 कासार बडवली. त्यानंतर गावदी वालकोम विपक्ष आदि 11 बाकलन निमेश 11 धारावे विपक्ष कुशल स्पोर्ट्स सापाडे. त्यानंतर आयरोली कुलीवाडा विपक्ष भूमी 11 मांडा. ज्या ज्या संघाचे आम्ही नाव घेतो त्या संघांना प्लीज विनंती असेल की वेळेच्या सर्वाधिक आपण सहकार्य करा आणि वेळेवर या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचंय. चला पहिल्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज रविराज. आज इन ऍक्शन मध्ये भद्रावती काल्लेर संघाला दीपकजी म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. क्या बात आहे. त्यांची एक संकल्पना आम्हाला आज आवडली. जो संघ टॉस विन होईल त्या टॉससाठी त्यांनी 500 रुपये कॅश प्राइज देखील दिलं होतं. रविराज माळी वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटकात आलं. आणि पहिला चेंडू पेस करता आणखी चांगला फटका. सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाली. 2 धावा स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्येत बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं. निर्धारित 3 ओव्हरचा सामना. पुन्हा एकदा रविराज. ऑनसाइड साथीचा चांगला फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावांनी संघ धावसंख्येत 4 वर पोहोचली. 2 फलंदाज मी कौतुक दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख सुंदरसा तालमेल आपण पाहतोय. समन्वय अतिशय चांगला आहे.
गोलंदाज रविराज स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे रवींद्र याला नॉन स्ट्राईक किरण आपण पाहतोय सिद्धिविनायक या ठिकाणी मात्र सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा सजतोय आणि आता मात्र धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्नामधून फलंदाज मला वाटतं रवींद्र याला आपली हे मैदान सोडावं लागेल खऱ्या अर्थाने एकदम कंप्लीट झाली होती दुसऱ्या धावेचा मौत त्याला आवडता आला आणि दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग देखील झालं नव्हते आणि फलस्वरूप महत्वाचा पहिला फलंदाज सिद्धिविनायक अंजूर संघाचा बाद होतोय रवींद्र नेक्स्ट फलंदाज आपण देखील लगेच यायचं आहे 30 जे सर्कल आहे ते दोन्ही फलंदाज येणार किंवा जालंदाज आपण क्रॉस करायचे जेणेकरून सामन्याला उशीर विलंब होणार नाही नेक्स्ट बॅट्समन जातो दया खऱ्या अर्थानं गोलंदाजी करताना परिपूर्ण आपलं कला कौशल्य दाखवताना मैदानामध्ये दयाला आपण पाहिलं आता मात्र फलंदाजीमध्ये काय करतो बघूया दया गोलंदाज रविराज चला वेल कमी घ्या स्पीडअप करा या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न होता क्लिंग बॉल फलंदाज बाद नेक्स्ट बॅट्समन निलेश पाटील येतोय नेक्स्ट बॅट्समन बटाल निलेश पुन्हा एकदा रविराज चेंडू सुंदरसं प्लिक ऑन साइडला ऑन द कार्पेट चेंडू देतोय शॉर्ट मिड विकेटला एक कंप्लीट दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि प्रयत्नामधून मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल फलंदाज निलेश देखील या ठिकाणी धावचीत बाद होतोय चला प्लीज थोडासा स्पीडअप करा बेल कमी घ्या नेक्स्ट बॅट्समन संजय काय झालं तीन पेक्षा जास्त खेळू शकतात त्यावर खेळते हो मग ते त्यांच्यावरती डिपेंड आहे ना ते समोरच्या संघावर डिपेंड आहे ते ओव्हर कंप्लीट करायची का क्लिअर खेळवायचं ते षटक क्रमांक पहिलं प्रगतीपत्र आतापर्यंत जर अद्ययावत स्थिती पहिली आपण संघ सिद्धी अंजुर या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला तब्बल 3 फलंदाज बाद झालेले आहेत शेवटचा अंतिम चेंडू हा चेंडू देखील जातो निर्धाव ओव्हर क्रमांक आपण पाहिलं आणि पहिल्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं गोलंदाज मी कौतुक अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली फक्त ज्यांना खर्च केल्या धावा 6 आणि महत्वाचा एक विकेट देखील त्याने प्राप्त केला
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज येतो चंदू. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. वारंवार सूचना देखील जाते, सूचनेचं पालन करा प्लीज. 3 ओव्हरचा हा निर्धारित सामना आहे. पहिल्या ओव्हरमधून निश्चितच जी कामगिरी साधता आली नाहीये संघ सिद्धिविनायक अंजुर या संघाला. हा चेंडू देखील थोडासा स्वेर आपण पाहतोय. आउट ऑफ लेग स्टंप. एक कमांतर धावणे संघा धावसंख्या एकीने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 7. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित साधता आला होता. चेंडू जातोय शॉर्ट फाईनला. एक कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. किरण बाद झाला ना. किरण याची खेळी मात्र संपुष्टात आली. कुमार पाटील यांनी देखील सिद्धिविनायक अंजुर संघाला ऑल दी बेस्ट सांगितले आहे. धन्यवाद कुमारजी पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. वेलकम. अजयजी घरात एक भिवंडीतील सुप्रसिद्ध समालोचक यांचे देखील आणखी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये आज निश्चित त्यांच्या माध्यमात सुरेख सुंदरसा रंग भरला जाईल. वेलकम. 3-1 म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं आवर्जून नाव घेतलं जातं अजयजी घरात. वेलकम. गोलंदाज चंदू. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कॅरी केला जातो. महत्वाचा फलंदाज. फटका उत्तम होता. प्लेसमेंट मात्र थोडंसं चुकीचं म्हणता येईल. आणि महत्वाचा फलंदाज मुकेशाची कळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन रोहन तरे. आशिष काटेकर. आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य बॅट्समन मंचावर यायचं आहे. अतिशय चांगला चेंडू. तिथ्या स्वरूपामध्ये फक्त चेंडू थोडासा डिफेन्स. फटका आपण पाहतो ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव कंप्लीट. मात्र फलंदाज या ठिकाणी धावचित बाद होतोय संजय मनेरा. धावसंख्या एकीने पुढे सगळी धावसंख्या होती 9. और क्रमांक दुसरा आपण पाहतोय. नेक्स्ट बॅट्समन जातोय मनीलाल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जो मारुतो 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज चंदू. थोडासा मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्र त्या ठिकाणी चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट. एकच धाव. आणि एका धाव्याने सांगायची धावसंख्या एकीने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 10. आज निश्चित महत्वाच्या सामन्यामधून साजेशी कामगिरी सिद्धिविनायक अंजुर संघाच्या मध्ये केली जात नाहीये. महत्वाचा सामना आपण खेळताना सिद्धिविनायक अंजुर संघाला होईल ना मॅच. हॉबल घेऊन सुंदर सॉफ्टराईजचा फटका आपण पाहतो. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 12.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज चंदू. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची पिक आपण पाहिली होती. खऱ्या अर्थानं बिगेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाज रोहन तारे याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांची अंती धावसंख्येने फक्त आणि फक्त 12 प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त 6 धावांची सरासरी आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 ओव्हरमधून आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना संघ आपण पाहतोय बंदऱ्यामूर्ती काल्हेर. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाज येतो विकास. विकास वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक करताना गोलंदाज विकास. काय कमालीचा चेंडू हाताळताना विकास एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडूचा वेगवान चेंडूचा परिमूळ बीट करतो फलंदाज इस्टेंना भेदणारा चेंडू आपण पाहिला. ट्रिपल अजित फलंदाज बाद होतोय. मणिलाल नेक्स्ट बॅट्समन अजित. हॅलो हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे आउट ऑफ लेग स्टंप. एक अमांतर धावणी संघात धावसंख्या एकीने पुढे सगळी धावसंख्या होती ती 13. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीच्या प्राप्तीची आपण मैदानामधून पाहतो विकास याच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थानं बांद्रा कार्य संघाच्या माध्यमातून प्रत्येक षटक हाताळताना अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी विकासाच्या माध्यमातून आपण पाहिली. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या आदिवासी स्थिती सिद्धवीर गंजोर संघाची. किती आहे पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बुंदेमधला चेंडू आपण निश्चित पाहिला होता. डिफेन्सिव्ह फटका सन्मान केला जातो या ठिकाणी. चेंडूचा मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आई जोगेश्वरी झोन नांदुर्गी संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये यायचंय. चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आहे आउट ऑफ लेग स्टंप. धावसंख्या इकडे पुढे 15. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज विकास रायटम ओव्हरचा मारा आणि या ठिकाणी मात्र एक मोठा फटका. यस चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. थोडंसं आपट्याकडे चेंडूचा फलंदाज शफल झाला. ऑन साइडचा बिग ब्लास्ट फलंदाज रोहन तारेच्या बॅटमधून सजला. खऱ्या हातांच्या फटक्याची नितांत गरज होती संघाला. तो फटका रोहन याच्या बॅटमधून सजतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा एक दणदणीत षटकार येतो आणि या साधमेने मात्र संघाची धावसंख्या आता बाहेर घेते 21. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 2 चेंडू बघूया. सिद्धिविनायक अंजूर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. विकास पुन्हा एकदा विकासाच्या
चेंडूवर अतिशय चांगला प्रहार, मात्र कमालीचा झेल. फटका अतिशय उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं झालं. काय विकास बॉलर यार, नेक्स्ट बॅट्समन देवानंद. शेवटचा अंतिम चेंडू हातातला गोलंदाज विकास. चेंडू सुंदरसा अब्रोईचा फटका आहे, गॅपमधून चेंडू आपण पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धावीसाठी देखील प्रयत्न केला जाईल, मात्र तिसऱ्या धावीचा फलंदाज बाद होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 पुढे धावसंख्या होती ती 23 आणि विजयाचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 24 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला त्या 8 धावांची सरासरी. हॅलो, खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जायचंय. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. रविराज आणि संतोष सलामी जोडी पंधरामध्ये काढलेल्या संघाची इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय.
एक 24 धावांचं मापक लक्ष उराशी बाळगुणी सलामी जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. प्रतिवरचा आपण विचार केला 8 धावांची सरासरी. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांतर गोलंदाज रवींद्र. निर्धारित 3 ओव्हरचा सामना. विजयाचं लक्ष्य 24 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 8 धावांची सरासरी. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. अजूनही 40+ फॉर्मॅटमधून एक सामना बाकी आहे महत्वाचा. चेंडूला सुंदरसा ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो थर्ड मॅनला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. फेक मात्र थोडीशी अंडरआर्म झाली. आता कदाचित एक संधी असते धावचित बाद करण्याची. मात्र क्रिकेट म्हणून जर आणि तर या गोष्टीनं फार महत्वाचं स्थान नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी सांगाय धावसंख्या बिनबाद 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. अति घाई आणि कुठेतरी संकटांनी खऱ्या अर्थाने एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज रविराज याची खेळी मात्र संपुष्टात. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रविराज. नेक्स्ट बॅट्समन जितू जातोय. बांद्रामध्ये कालेर संघाला विजयासाठी 24 धावांची आवश्यकता ना. पहिला फलंदाज धावची स्वरूपाने बाद झाला रविराज. आणि रविराज याची जागा घेण्याचे नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल येतोय जितू. अद्य स्थिती आपण संघाची पाहतो. 1-3 षटक क्रमांक पहिलं. विजयाचं मापक लक्ष उराशी बाळगताना ही मैदानामधून जोडी पाहतोय बांद्रामध्ये कालेर संघाची इन ऍक्शन मधून. दुसरा फलंदाज देखील बाद होतोय जितू. मोठा फटका मारण्याचा निश्चित मानस आपण पाहिला. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन एस्ट्यांच्या मागे जातो. इष्टरक्ष पाहिला कुठल्या प्रकारची चूक न करता जन अचूक चेंडूला कलेक्ट केलं. महत्वाचा फलंदाज जितू 0 या धावसंख्येवर बाद होतोय. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील. हॅलो. नेक्स्ट बॅट्समन अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. फक्त थोडासा
अंधाराच्या अंदाज खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धावण्याची संधी, एक धावणी संघात धावसंख्या 4. 2/4 षटक क्रमांक पहिले. विजयाचं लक्ष्य मापक आहे फक्त आणि फक्त 24 धावा. 18 चेंडू 24 धावा असं समीकरण. चेंडूला सुंदरसा स्विचिट आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 8. या ठिकाणी मात्र थोडासा मॅच टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाजाला आपण पाहिला आणि त्याच्या माध्यमातून सुरेख सुंदर जल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज संतोष चिकणी मात्र संपुष्टात. एक तुमारी एक हमारी असं चित्र मैदानातून आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं या अगोदर चौकाराला त्यानंतर गोलंदाज थोडंसं कामबॅक करतो आणि महत्वाचा चेंडू टाकून फलंदाज संतोषाला मात्र दगडचा रस्ता दाखवतोय. नेक्स्ट बॅट्समन चंदू. चर्चा आमची जास्ते गावोगाव इलाके में सारे चलता है ना. पसंद है सबको स्वभाव वेळ प्रसंगी घेतो याद. वेळ प्रसंगी घेतो याद. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सुरेख सुंदर गोलंदाजी ज्याने केली ते चमत्कारी गोलंदाजीला आपण म्हणू शकता. दया. येणारे 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. प्रतिवरचा आपण विचार केला 8 धावांची सरासरी. चला प्लीज थोडंसं वेलकम या स्पीडअप करा. अंजूर संघाचा कॅप. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झालेली. 2 धावांची संघात धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होती ती 10. दुहेरी प्रवेश होते. विजयाचं एक मापक लक्ष. लोसकुंडीचा सामना मित्र खऱ्या हाताने आपण पाहतो. मात्र कधी कधी लोसकुंडीचे सामने देखील अतिशय रंगत आणि चुरशीचे होत असतात. चालू सामन्यामधून देखील एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. पुन्हा एकदा दया. चेंज ऑफ पेस परिवर्तन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दया. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावेने सांगा धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. नऊ चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार करणार संघ सिद्धिविनायक अंजूर. एक उत्तम कामगिरी. गोलंदाज मी कौतुक खास म्हणून दया. आता पण ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. मोठी हायवे त्याची नरसरू बाबा हाय त्याचा. पैचन मोठी हायवे त्याची नरसरू बाबा हाय त्याचा. अरे प्रतापचंद पाटील ब्रँड हाय रे यो रानल गावात. 17 वर पोहोचले. ज्या फटक्याची नितांत गरज होती बांद्र्यामध्ये काल्हेर संघाला तोच फटका चंदू याच्या बॅटमधून सजला.
सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि या 6 धावेने आता मात्र पुन्हा एकदा पलटवार करताना संघ बांद्र्यामध्ये काल्लेर विजयापासून 7 धावा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयापासून 7 धावा दूर आहे. समीकरण छोटस आहे. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली खऱ्या होतं फलंदाज थोडासा चप्पल निश्चित झाला तो ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला मात्र त्याला बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधता आला नाही. निर्धाव चेंडू जातोय. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू 2 षटके बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार येतोय आणि चौकारानं आता मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा संघ परिपूर्ण कमबॅक होतोय. बांद्र्यामध्ये काल्लेर विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर. असा प्रतापसिंह पाटील ब्रँड आहे रे यो रानाला गावाचा. प्रतापसिंह पाटील ब्रँड आहे रे यो रानाला गावाचा. असा प्रतापसिंह पाटील ब्रँड आहे रे यो रानाला गावाचा. चला चला स्पीडअप करा वेल कमी घ्या. पंचांना विनंती आपण सामन्याला लगेच सुरुवात करा. फील्ड सदा जास्त चर्चा नका करू प्लीज. आता मात्र शेवटचा अंतिम षटकांना गोलंदाज मुकेश. आता मात्र एक जादुई गोलंदाजी करवली आहे मुकेशाला कारण की मुकेश 3-3 मुकेश शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं हलक्यात फक्त आणि फक्त थोडंसं दिशा देण्याचं काम झालं. चेंडू तो शॉट थर्डमॅनला इनफिल्ड मधून संजय मनेरा चेंडूला कलेक्ट करतो. एक देवगणीची संधी. येणारे 5 चेंडू विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ स्टंप. आता एक धावीची गरज विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव. आणि ह्याच बरोबर एका महत्वाच्या सामन्यामध्ये विजय संपादित करताना बांद्र्यामध्ये काल्लेर. हार्ड लक सिद्धिविनायक अंजूर अँड गुड लक बांद्र्यामध्ये काल्लेर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या. बांद्र्यामध्ये काल्लेर संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या प्लीज. ट्रॉफी आम्ही नंतर देऊ वाटल्यास.